राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुका लक्षात घेता सामाजिक परिवर्तनाच्या बरोबरच राजकीय परिवर्तन सुद्धा व्हायला पाहिजे। शोषक वर्गांच्या हातामध्ये जेव्हा राजकीय सत्ता जाते किंवा त्यांच्या नियंत्रणामध्ये जाते तेव्हा तो शोषक वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये सत्तेचा वापर करून जास्तीत जास्त अन्याय करण्याचं कार्य करते। म्हणून आपल्याला सामाजिक परिवर्तनाच्या बरोबरच राजकीय परिवर्तन करून आणणं फार आवश्यक आहे। येत्या विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता त्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील एससी, एसटी, ओबीसी, मायनॉरिटी या समाजाच्या लोकांनी परिवर्तनासाठी एकत्रित आलं पाहिजे आणि एकत्रित येऊन राजकीय क्षेत्रामध्ये बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे। तशा प्रकारची चेतना निर्माण करणे हा या परिवर्तन यात्रेचा मूळ हेतू आहे। तेव्हा त्यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे। अनेक विषय आज चर्चेला घेण्यात आलेले आहेत। त्यामध्ये एक महत्त्वपूर्ण विषय आहे ईव्हीएम। ईव्हीएम मुळे बऱ्याच लोकांना ईव्हीएमच्या बाबतीमध्ये वास्तविक माहिती नाही आहे। ईव्हीएम मधून जर 100 लोकांनी मतं टाकली असतील तर ती 80 मोजली जाऊ शकतात आणि जर ती 80 टाकली असतील तर ती 100 मोजली जाऊ शकतात। रिमोट टेक्निक जे आहे त्या रिमोट टेक्नॉलॉजीचाच विषय आहे। त्यामुळे त्याचा वापर केला जाऊ शकतो। जागतिक क्षेत्रामध्ये आकाशामध्ये चंद्रापर्यंत ज्यांनी यान पाठवलेत ज्याच्याजवळ अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी आहे तो एलन मस्क, तो असं म्हणतो ज्याच्याजवळ अशा पद्धतीची जागतिक स्तरावरची टेक्नॉलॉजी आहे, ज्यांनी जागतिक लेवलचे मोठे यान अवकाश यानामध्ये पाठवलेले आहेत। तुम्हाला आश्चर्य वाटेल, आता सुनीता विलियम्स तिथे संकटात फसलेली आहे। तेव्हा अमेरिकेचे जे लोक आहेत, नासा जी जगातली सर्वात मोठी टेक्नॉलॉजी अवकाशयानामधील संस्था आहे, त्यांनी एलन मस्कची मदत मागितली। जे टेक्नॉलॉजीची सर्वाधिक ताकद ज्यांच्या जवळ आहे त्यांनी एलन मस्कची मदत मागितली आणि एलन मस्कनी त्यांना सांगितलं 8 महिन्यामध्ये सुनीता विलियमला आम्ही आणू शकतो, पण 8 महिने लागतील। म्हणजे एलन मस्क जो आहे तो टेक्नॉलॉजीचा आजच्या तारखेला किती तज्ञ झालेला माणूस आहे,
किती मोठ्या प्रकारची टेक्नॉलॉजी त्यांच्याजवळ आहे, तो असं म्हणतो ईव्हीएम मध्ये घोटाळा होऊ शकतो. हा काही 8-10 दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे, जास्त दिवस नाही झालेत. ईव्हीएम मध्ये घोटाळा करता येऊ शकतो आणि त्याचा प्रतिवाद करण्याचं कार्य इलेक्शन कमिशननी केलेलं नाही. की एलन मस्क चुकीचं बोलतो असं निवडणूक आयोगानं म्हटलेलं नाही. निवडणूक आयोगाला भीती वाटली असेल जर मी असं म्हटलं आणि त्यांनी सर्व पुरावे दिलेत तर आपली जास्त पंचायत होईल. तर टेक्नॉलॉजीची माहिती त्यांच्याजवळ असल्यामुळे निवडणूक आयोग त्या बाबतीमध्ये काही बोलू शकला नाही. तेव्हा ईव्हीएम मशीनच्या बाबतीमध्ये आजच्या तारखेला आपल्याला निश्चितपणे असं म्हणता येईल की या ईव्हीएम मशीनच्या मुळेच जे 3.5% ब्राह्मण आहेत त्यांचीच रुलिंग पार्टी आहे आणि त्यांचीच अपोजिशन पार्टी आहे. ईव्हीएम मशीन येण्याच्या अगोदरची परिस्थिती आणि ईव्हीएम मशीन आल्यानंतरच्या परिस्थितीमध्ये एक मोठा बदल हा झालेला आहे की रुलिंग पार्टी ब्राह्मणांचीच आहे आणि अपोजिशन पार्टी सुद्धा ब्राह्मणांची आहे. मग उद्या अपोजिशन पार्टी जर राज्यावर दिल्लीच्या सत्तेवर आली ती त्यांचीच असेल. म्हणजे 3.5% लोकांचीच असेल. म्हणजे आपल्याला प्रत्येक 21 वर्ष वयावरील प्रत्येक व्यक्तीला जो मतदानाचा अधिकार मिळालेला आहे त्यासाठी आपल्या महापुरुषांना सर्वाधिक प्रयत्न करावे लागलेत. जागतिक स्तरावर 30, 31, 32ला ज्या राऊंड टेबल कॉन्फरन्सेस झाल्यात त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाच्या अधिकारांच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केलेत. इंग्रजांच्या माध्यमातून स्वतः इंग्लंडमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल की जे टॅक्स पेयर आहेत आणि जे शिकलेले लोक आहेत, इंग्लंडमध्ये टॅक्स पेयरला आणि शिकलेल्या लोकांनाच मतदानाचा अधिकार होता. एवढं मोठं प्रगतिशील राष्ट्र, त्या ठिकाणी सुद्धा सर्व व्यक्तींना मतदानाचा अधिकार नव्हता. महिलांना तर 100% मतदानाचा अधिकार नव्हता. राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी ऍडल्ट फ्रँचाईजची कल्पना मांडली. ऍडल्ट फ्रँचाईज म्हणजे काय? प्रौढ मताधिकार. 21 वर्ष झाल्यानंतर तो शिकलेला असो की तो टॅक्स पेयर वाला असो की तो नसो, अशिक्षित असो, फक्त एकच अट आहे, तो जन्माला आला पाहिजे आणि त्याचं वय 21 वर्षाचं झालं पाहिजे. जर तो 21 वर्षाचा झाला असेल तर त्याला मतदानाचा अधिकार मिळेल. याला म्हणतात ऍडल्ट फ्रँचाईज, प्रौढ मताधिकार. 21 वर्षाच्या व्यक्तीला प्रौढ मानण्यात आलं आणि तो परिपक्वपणे मतदान देऊ शकतो. इंग्रजांना असं वाटायचं, बाबासाहेबांना त्यांनी म्हटलं की ते अशिक्षित लोकांना मतदान दिल्यामुळे लोकशाही धोक्यात येईल, ती लोकशाही चालू शकणार नाही, ती कशी चालेल. बाबासाहेब आंबेडकरांचं जे डॉक्युमेंट अवेलेबल आहे त्या डॉक्युमेंटमध्ये बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, एक्झरसाइजिंग ऑफ वोट. इंग्रजीमध्ये त्यांनी रेकॉर्डमध्ये तसं लिहिलेलं आहे, एक्झरसाइजिंग ऑफ वोट. म्हणजे अशिक्षित माणसं एकदा चूक करतील, दोनदा चूक करतील, पण 4दा जेव्हा ते मतदान करतील
तेव्हा मतदान करता करताच त्यांच्या असं लक्षात येईल कोणाला मतदान दिलं पाहिजे आणि कोणाला नाही दिलं पाहिजे. त्याला बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजीमध्ये म्हटलं एक्झरसाइजिंग ऑफ वोट. म्हणजे मत देता 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 तो शहाणा होईल आणि त्याला कोणाला मतदान द्यायला पाहिजे आणि कोणाला नाही द्यायला पाहिजे ही समज मतदान देता देताच विकसित होईल. असं उत्तर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांना दिलं. त्यानंतर ॲडल्ट फ्रँचाइजच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारणं त्यांचा बंद झाला. बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा घटना लिहिण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांनी एका झटक्यामध्ये 21 वर्ष वयावरील प्रत्येक स्त्री आणि पुरुष यांना मतदानाचा अधिकार बहाल केला, इरिस्पेक्टिव्ह ऑफ महिला असो की पुरुष असो. तेव्हा हा जो अधिकार आहे यामध्ये दोन गोष्टीच्या बाबतीमध्ये एससी एसटी ओबीसी मायनॉरिटीचे लोक सर्वात जास्त चर्चा करतात ते म्हणजे रिझर्वेशन. आणि रिझर्वेशनची जेवढी जास्त चर्चा करतात आमचे लोक एससी एसटी ओबीसीचे खास करून, त्या रिझर्वेशनमुळे काय मिळते? नोकरी. त्या रिझर्वेशनमध्ये काय मिळते? नोकरी. ह्याच्यावर आमचे लोक सर्वात जास्त बोंबा ठोकत राहतात. वर्षोनवर्षे बोंबा ठोकतात. रिझर्वेशनच्या नावानं लोक संघटना उभे करतात. मतदानासाठी संघटना उभे करण्याचं पर्सेंटेजचा अभ्यास करणं आवश्यक आहे. माणसं मिळतील की नाही मिळत मला डाऊट आहे. की रिझर्वेशनमुळे नोकरी मिळते आणि मतदानाच्या अधिकारामुळे शासक बनतो. मला फरक सांगून राहिलो तुम्हाला. रिझर्वेशनमुळे नोकरी मिळते आणि मतदानाच्या अधिकारामुळे शासक बनता येतं. ज्यामुळे शासक बनता येतं त्यासाठी आमचे लोक जास्त प्रयत्न करतात असं दिसत नाही. त्यासाठी जास्त प्रयत्न केले पाहिजेत. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यासाठी जेव्हा सुरुवातीला त्यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन नावाचं संघटन बनवलं तर शेड्यूल कास्टची मतं 15% आहेत. 15% मतांच्या आधारावर एकही आमदार आणि एकही खासदार निवडून पाठवता येत नाही. किती लोकांना कळते? मग आपले लोक बोलत राहतात आंबेडकरवादी सर्व लोकांनी एकत्र आले पाहिजेत. बोलतात ना. कल्पना करा आलेत 15%, सर्व आलेत तर किती टक्के? 15%. 15% एकही निवडून येत नाही. सर्व आंबेडकरवादी एकत्र आले पाहिजे. आलेत, कल्पना करा आलेत 15%. 15% एकही येत नाही निवडून. याचा कधी विचार केला का? मला तर कोणी एकही माणूस भेटला नाही जो असं सांगेल. जो एकत्रित झाले पाहिजेत असं म्हणतात त्यांनी ह्या मुद्द्यावर विचारच केला नाही. नाही एकत्रित झालं पाहिजे ह्यावर कांशीरामजींनी विचार केला. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा 46-47च्या कालावधीमधलं जे डॉक्युमेंट अवेलेबल आहे, त्यांची भाषणं अवेलेबल आहेत, त्यांच्या रेकॉर्ड अवेलेबल आहेत, तेव्हा त्यांनी असा मुद्दा मांडला की संविधान लागू झाल्यानंतर, घटना लागू झाल्यानंतर या देशामध्ये ॲडल्ट फ्रँचाइज लागू होईल आणि जर त्या स्थितीमध्ये आपल्याला या देशामध्ये शासनकर्ता बनायचं असेल तर शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, बॅकवर्ड क्लासच्या लोकांनी एकत्रित आलं पाहिजे. हे रेकॉर्डेड बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे.
म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व आंबेडकरवाद्यांनी एकत्र आलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरच म्हणाले नाहीत. ते म्हणण्याची आवश्यकता नव्हती, कारण त्यामध्ये फुटतूट नव्हती. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं? शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, बॅकवर्ड क्लास, मायनॉरिटी या सर्व लोकांनी एकत्रित आलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचा सिद्धांत एकत्रित आलं पाहिजे, याऐवजी एकत्रित केलं पाहिजे. आलं पाहिजे, आलं पाहिजे म्हणजे काय? सिद्धांत सांगते, सिद्धांत सांगायचा. केलं पाहिजे म्हणजे नेतृत्व करणाऱ्या माणसांनी ते काम केलं पाहिजे, त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, तसं घडवून आणलं पाहिजे. कांशीरामजींनी तसं पुढाकार घेतला, तसा त्यांनी पक्ष उभा केला. त्यांनी बहुसंख्य लोकांचा जो ठप्पा लागलेला आहे 15% लोकांचा, त्याऐवजी त्यांनी बहुजन समाज पक्ष, बहुजन समाज पार्टी बनवली. आणि त्या बहुजन समाज पार्टीमध्ये त्यांनी सांगितलं SC, ST, OBC आणि मायनॉरिटी ह्या लोकांना एकत्रित करण्यासाठी, यांना एकत्रित आणण्यासाठी हा पक्ष बनवण्यात आलेला आहे. आणि मग ह्यांची संख्या 85% होते. मग ह्या 85% लोकांमधील 30-32% लोकांनी जर मतदान दिलं तर तो आमदार बनतो, तो खासदार बनतो. काँग्रेसनी 30%वर दिल्लीवर राज्य केलं. 40-40, 45, 50-50 पक्ष देशामध्ये निवडणुका लढणार. काँग्रेस पक्ष 30% मतं मिळवणार आणि 70% मतं 50 पक्ष मिळवणार. समजतं का काय सांगतो ते? म्हणजे 50 पक्षाला 70% मतं मिळणार, म्हणजे 1%, 1.5%, 2%. काँग्रेसला 30% मिळणार. 30%वर काँग्रेसने दिल्लीमध्ये राज्य केलं. हे निवडणूक आयोगाचे जे रेकॉर्ड अवेलेबल आहेत, काही काल्पनिक गोष्टी नाही, तुम्ही ते रेकॉर्ड तपासा. आता काय, आता बायपोलर सिस्टम आलंय. बायपोलर म्हणजे काय? काँग्रेस गेली की बीजेपी येते, बीजेपी गेली की काँग्रेस येते. म्हणजे काँग्रेसही ब्राह्मणाचा पक्ष, बीजेपी सुद्धा ब्राह्मणाचा पक्ष. म्हणजे एक ब्राह्मणाचा पक्ष गेला की दुसरा ब्राह्मणाचा पक्ष येतो. तशी व्यवस्था त्यांनी बनवून ठेवलेली आहे. म्हणजे 3.5% 2 राष्ट्रीय पक्ष आहेत आणि या तुल्यबळ पक्षामध्ये निवडणुका होतात. आपण रांगा लावून मतदान करतोय आणि आपल्यामध्ये काँग्रेसचे लोक भीती निर्माण करतात. बघा बरं, बीजेपी येईल आपल्याला, आपलं बघा बरं, बीजेपी येईल, आमचं काय म्हणा, खाईल काय, वाघ आहे का तो? बीजेपी याला तर खाईल. यायला 10 वर्ष राज्य केल्यानंतर पुन्हा तिसऱ्यांदा आला मोदी. आला की नाही? पुन्हा झालं की नाही? काय केलं? काय बिघडवलं आमचं? काय फरक पडलं? म्हणजे काँग्रेसच्या लोकांनी जी भीती निर्माण केली होती ती खोटी भीती होती, एवढं तर सिद्ध झालं की नाही? म्हणजे भीतीनं जेव्हा तुम्ही मतदान करता तेव्हा तुम्ही विवेकानं मतदान करत नाही. 2 सिद्धांत आहेत, भीतीमुळे मतदान करणे आणि विवेकानं मतदान करणे. भीतीमुळे काय होतं, माणूस घाबरून जातो, डोकं नाही चालत. भीतीमुळे म्हणजे न डोक्यानं, बिन डोकानं, काहीच न विचार करता घाबरलेल्या अवस्थेमध्ये. आणि विवेकानं म्हणजे काय? माझं हित कशात आहे, माझं अहित कशाचं आहे, काय केल्यानं माझा फायदा होईल, काय केल्यानं माझं नुकसान होणार नाही, याचा विचार करून मतदान करणे म्हणजे विवेकानं मतदान करणे. तेव्हा ह्या पद्धतीनं आपल्याला लोकांना तयार करता आलं पाहिजे. नाही तर काय येईल, नाही तर ते लोक वापर करतील, वापर करून राहिलेत. ते वापर करतील असं म्हणण्याच्या ऐवजी ते वापर करून राहिलेत. आज 3.5% पक्षांनी
काँग्रेस स्थापन केली होती, त्या 3.5 पक्षाच्या लोकांनी, 3.5 मतांच्या लोकांनी बीजेपी तयार केली. म्हणजे आता काय स्थिती आहे? आता दिल्लीमध्ये बीजेपी आहे, ब्राह्मणाचा पक्ष. पूर्वी काँग्रेसचा होता, तोही 3.5%. म्हणजे जी बाब तुम्हाला समजावून सांगत आहे की एक ब्राह्मण गेला तर दुसरा ब्राह्मण येतो, राजाराम गेला तर सीताराम येतो, सीताराम गेला तर राजाराम येतो, आणि आमच्या समोर राजाराम सीताराम, राजाराम सीताराम, राजाराम सीताराम, राजाराम सीतारामच्या याला भजन गाण्याच्या शिवाय काय शिल्लक? भजन गा. म्हणजे ही जी स्थिती आहे, या स्थितीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी आपण काहीही जर केलं नाही तर आपल्या दुर्दशेमध्ये वाढ होईल. निश्चितपणे प्लान बनवून, योजना बनवून आपल्याला हे काम केलं पाहिजे, तरच बदल घडवून आणता येऊ शकतो. केंद्रामध्ये सरकार बनवण्यासाठी 272 जागा लागतात. मग तुम्हाला जर 272 मिळवता येत नसतील तर बीजेपीला 272 मिळणार नाही हे बघा, काँग्रेसला 272 मिळणार नाहीत हे बघा, तुमच्याकडे 40-50 येतील हे बघा, आणि मग दोघांनाही म्हणा, जसं कांशीरामजी म्हणायचे, जो पार्टी ज्यादा जहर छोड़ने के लिए तैयार है उसका साथ लेंगे या तो देंगे. जहर छोड़ने, ब्राह्मणवाद जहर है वैसा बोलते, ये ब्राह्मणवाद जहर है. जो ज्यादा जहर छोड़ेगा या तो उसका साथ लेंगे या उसका साथ देंगे. हे रेकॉर्डेड आहे, हे माझं नाही सांगितलं, कांशीरामजींनी सांगितलेलं आहे. म्हणजे लोकशाही व्यवस्थेमध्ये आपण अशा पद्धतीनं विचार करणं चूक आहे की जर देशामध्ये काँग्रेस आणि बीजेपी या 2 तुल्यबळ पक्षांमध्ये जर मोठ्या प्रमाणामध्ये ध्रुवीकरण झालं असेल तर आपल्याला आपली स्ट्रॅटेजी निश्चितपणे वेगळ्या पद्धतीनं बनवली पाहिजे, त्या परिस्थितीचा अभ्यास करून बनवली पाहिजे. आपण जर बीजेपीचे 10, 20, 25, 50 खासदार पाडू शकलो तर त्यांची ताकद आपण कमी करू शकतो, काँग्रेसचे पाडू शकलो त्यांची ताकद कमी करू शकतो, आणि आपली ताकद आपण वाढवू शकतो, असा विचार करता आला पाहिजे. निवडणूक जिंकून येणे किंवा आणणे हेच काही एकमात्र उद्दिष्ट नव्हे. रणनीती बनवत असताना जिंकण्याची रणनीती बनवावी लागते, हारण्याची, हरवण्याची सुद्धा बनवावी लागते. की तुमच्या शत्रू पक्षाला तुम्हाला हरवता आलं पाहिजे, त्यासाठी तुम्हाला त्या मतदारसंघ प्रमाणे तुम्हाला तुमची रणनीती बनवावी लागते. कारण हे युद्ध आहे, हे वार आहे, आणि वार निवडणुकीमध्ये सुद्धा युद्धासारखं काम चालते. केवळ भारत पाकिस्तानच्या युद्धामध्येच युद्ध होत नाही, तर निवडणुकीमध्ये सुद्धा युद्धासारख्या दोन पार्ट्या असतात. जसं भारत एक पार्टी आहे, पाकिस्तान एक पार्टी आहे, तसं निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि बीजेपी, बीजेपी आणि काँग्रेस हे सुद्धा 2 पार्ट्या आहेत. दोन्ही ठिकाणी लढाई आहेत. एक ब्लडी लढाई होऊ शकते, होते, एक ब्लडलेस लढाई होते. म्हणजे ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं रक्त सांडवलं जाणार नाही, परंतु लढाई होते. तेव्हा लोकशाहीची जी लढाई आहे ती ब्लडलेस वॉर मध्ये येते, ती पण लढाईच आहे. तेव्हा त्यासाठी आपल्याला, समाजाला आपल्याला तयार करायचं आहे. तयार करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर त्या तयार करण्यासाठी एक व्यवस्था बाबासाहेब आंबेडकरांनी बनवून ठेवली की प्रत्येक व्यक्तीला ज्याचं वय 21 वर्षाचं झालं आहे त्याला मतदानाचा अधिकार आहे. एक मोठं कार्य जगामध्ये, सर्व लोकांना मतदानाचा, लोकशाहीमध्ये अधिकार असावा, यासाठी मोठे मोठे आंदोलन झालेत.
पण प्रत्येक 21 वर्ष वयावरील व्यक्तीला मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी एकही आंदोलन भारतात झालेलं नाही. हे बाबासाहेब आंबेडकरांमुळे. त्यांना हे समजत होतं आणि म्हणून त्यांनी इरिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट, क्रीड अँड रिलीजन न बघता फक्त तो भारताचा सिटीजन असला पाहिजे, तो कुठल्याही धर्माचा असू शकतो, या आधारावर सिटीजनशिप बहाल करण्यात आली आणि त्या सिटीजन असणाऱ्या लोकांना मतदानाचा अधिकार बहाल करण्यात आला. एवढं त्यांनी अगोदरच करून ठेवलेलं आहे. त्याच्या पलीकडं आपल्याला करायचं आहे. मोठं काम त्यांनी करून ठेवलेलं आहे. मग आपल्याला काय करायचं बाकी आहे? आपल्याला संघटन निर्माण करावं लागेल आणि मतदार वर्ग निर्माण करावा लागेल. जर आपण संघटन निर्माण केलं आणि मतदार वर्ग निर्माण केला आणि त्या आधारावर जर आपण निवडणुका लढवल्यात तर निश्चितपणे आपल्याला यश मिळवता येऊ शकते. त्यासाठी आपण तयारी केली पाहिजे. मग महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका आहेत. मग त्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही प्रयत्न करू की महाराष्ट्रामध्ये SC, ST, NT, DNT, VJNT, OBC, मायनॉरिटीचे जेवढे पक्ष आहेत त्या सर्व पक्षाच्या लोकांना एकत्रित करून निवडणुका लढवता येऊ शकतात का महाराष्ट्रात, तसे प्रयत्न करू. त्या सर्व लोकांना एकत्रित करण्याचे प्रयत्न करू आणि त्या लोकांना लढाई कशी लढायला हवी त्या बाबतीमध्ये सर्व प्रकारची माहिती, ज्ञान, अनुभव, दावपेच काय करावे लागतील ते सर्व आम्ही प्रोव्हाइड करू, मदत करू. सर्व प्रकारची ते करावी लागेल. आणि मग अशा पद्धतीने जर समजा आपण ही लढाई लढली तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपल्याला आपली माणसं निवडून आणता येऊ शकतात. पण प्रायोगिकपणे जर हे काम आपण करून दाखवलं तर देशात त्याचा परिणाम होईल. ते करता आलं पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. त्या व्यतिरिक्त ओबीसींच्या जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा आहे. भारतीय जनता पक्ष एका ओबीसीच्या माणसाला देशाचा प्रधानमंत्री बनवतो. ओबीसीच्या माणसाला प्रधानमंत्री बनवतो, पण त्या ओबीसीच्या माणसाला ओबीसीची मोजणी करायचा अधिकार देत नाही. या बाबतीमध्ये आमचे लोक काही बघून राहिलेत का किंवा ऑब्झर्वेशन करून राहिले का? एक ओबीसी देशाचा प्रधानमंत्री आहे आणि त्याची मोजणी करण्याचा सुद्धा त्याच्याजवळ अधिकार नाहीये. हे एकमेव उदाहरण असं आहे जे हे सिद्ध करते की नरेंद्र मोदी इज नॉट ए रियल प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, इज ए नॉमिनेटेड प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. म्हणजे तो नरेंद्र मोदी नॉमिनेटेड प्राईम मिनिस्टर आहे. नॉमिनेटेड म्हणजे काय? इंग्रजी शब्द आहे नॉमिनेटेड. नॉमिनेटेड म्हणजे नामधारी. नामधारी म्हटल्यानंतर तुम्हाला कळायला हवं, पण कळलं नसेल म्हणून सांगतो. कुठलंही काम न करणारा, कुठलं काम? ओबीसीचाच प्रधानमंत्री आहे पण ओबीसीचीच मोजणी करत नाहीये. पॉवर तर त्याच्याजवळच आहे. मोदी जवळच पॉवर आहे मोजणी करण्याचा, पण मोदी मोजणी करत नाही का? RSSचे लोक असं त्याला करू देत नाही. याचा अर्थ असा, पॉवर त्यांच्या जवळ आहे, मोदी जवळ नाहीये. मग मोदीला प्रधानमंत्री बनवायचं पण मोदीला पॉवर पण द्यायचा नाही असं RSSच्या लोकांनी का ठरवलं? कारण तो ओबीसीचा आहे. बहुसंख्य लोकांची मतं मिळाली तर प्रधानमंत्री बनवता येऊ शकतो, अन्यथा बनवता येऊ शकत नाही. म्हणून एका ओबीसीचा चेहरा आपल्याजवळ असायला हवा. म्हणून RSSच्या लोकांनी नरेंद्र मोदीला समोर केलंय. परंतु त्याचे धोके आहेत. त्या धोक्यासाठी त्याच्यापासून धोका आहे, खतरा आहे, तो लक्षात घेता त्यांनी नियंत्रण आपल्याजवळ ठेवलंय.
म्हणून नरेंद्र मोदीला जनरल कार्य करू देण्याची अनुमती आहे. विशेष कार्य ज्यामुळे ब्राह्मण धर्म, ब्राह्मणवाद आणि ब्राह्मणाचं वर्चस्व कमजोर होऊ शकते असा एकही निर्णय घेण्याचा अधिकार नरेंद्र मोदीजवळ नाही. आणि नरेंद्र मोदींनी 10 वर्षामध्ये असा एकही निर्णय घेतला नाही. आणि असा एकही निर्णय घेतला असेल तर तुम्ही त्याचा अभ्यास करा. एकही निर्णय घेतला नाही. मग ओबीसीच्याच लोकांनी, ओबीसीच्याच एका माणसाला कुठल्या उद्दिष्टासाठी प्रधानमंत्री बनवणं आणि त्याला मतदान देण्याचं काम केलं? ओबीसीचा माणूस प्रधानमंत्री बनवणं फक्त प्रधानमंत्री बनवण्यासाठी त्यांना मतदान दिलं का? नाही. अपेक्षा असते की आपला माणूस जर प्रधानमंत्री झाला तर तो आपल्यासाठी काहीतरी करेल, आपल्यासाठी विशेष करेल. ओबीसीची मोजणी सुद्धा नरेंद्र मोदी करायला तयार नाही, मोजायला तयार नाही. ओबीसीची 52% संख्या आहे, ओबीसीचाच प्रधानमंत्री आहे, त्याला मोजायला तयार नाही. त्यावरून लक्षात येते की किती मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये कॉन्ट्रडिक्शन्स डेव्हलप झालेला आहे. सत्तेमध्ये या भारतीय संविधानानं हे किती मोठं कॉन्ट्रडिक्शन्स डेव्हलप केलेलं आहे. ओबीसीला प्रधानमंत्री पण बनवावं लागते, पण त्यांना अधिकार दिला तर धोका पण आहे. हे कॉन्ट्रडिक्शन आहे. तेव्हा या कॉन्ट्रडिक्शनचा परिवर्तनकारी आंदोलकांनी, परिवर्तन कार्य करणारे जे लोक आहेत त्यांनी या बाबीचा अभ्यास करून रणनीती बनवून काम केलं तर आपला मार्ग आपल्याला पुढे घेऊन जाता येऊ शकते. हे काम आपल्याला केलं पाहिजे. आणि हे काम जर आपण केलं तर आपण निश्चितपणे यशस्वी होऊ शकतो. मधल्या काळात सुप्रीम कोर्टाच्या लोकांनी शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबच्या लोकांना क्रीमी लेअर लावलाय. क्रीमी लेअर म्हणजे काय? इकॉनॉमिक क्रायटेरिया. म्हणजे याचा काय अर्थ आहे? याचा अर्थ असा आहे की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या जेवढ्या लोकांना रिझर्वेशन मध्ये नोकऱ्या मिळाल्या त्यांच्या मुलांना रिझर्वेशनचा फायदा मिळणार नाही. किती लोकांना जजमेंट माहित आहे? किती लोकांना माहित आहे? ज्या शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबच्या लोकांना नोकऱ्या मिळाल्या त्यांच्या मुलांना मिळणार नाही. म्हणजे क्रीमी लेअर. आता तुम्ही क्रीमी लेअर मध्ये आलात, आता तुमच्या मध्ये क्रीम आलेला आहे, आता तुमच्याजवळ पैसा आलेला आहे, तेव्हा आता तुम्हाला मिळणार नाही. बरं, नाही मिळणार, मग कोणाला मिळेल? है ना? मग जो शिकलेला नाही त्याला मिळेल. मग सुप्रीम कोर्टानं असा निर्णय दिला का? सुप्रीम कोर्टाचं हे म्हणणं की जे शेड्यूल कास्ट मधील कमजोर जातीचे लोक आहेत त्यांना ह्या रिझर्वेशनचा काही फायदाच झाला नाही, त्यांना मिळाला पाहिजे. ऐकायला कसं वाटते? फार कमजोर माणसांना फायदा मिळाला पाहिजे. बरोबर आहे, मिळाला पाहिजे. हे न्याय्य भूमिका सुप्रीम कोर्टाने घेतली, त्यांना मिळाला पाहिजे. मग आपण असं विश्लेषण करूया, ठीक आहे, मिळाला पाहिजे. मग ज्या लोक हा मिळाला पाहिजे तर मग तुम्ही जो निर्णय दिला, ज्यांच्या जवळ योग्यता आहे पण त्यांना तुम्ही वगळलंय, आणि ज्यांच्याजवळ योग्यता नाही त्यांना तुम्ही दिलं. मग उद्या काय म्हणणार तुम्ही? कॅन्डिडेट आर नॉट अवेलेबल and those who available they are not suitable. Henceforth म्हणून ती जागा 3 वर्ष खाली ठेवण्यात येईल. 3 वर्ष वाट बघितल्यानंतर त्यांच्या अयोग्य असणाऱ्या लोकांमध्ये योग्य माणूस जर मिळाला नाही तर ती जागा अनरिझर्व करण्यात येईल. मग ती अनरिझर्व झाल्यानंतर काय होईल? जनरल कॅटेगरीचे लोक त्या जागेवर नोकरी मिळवू शकतात. अरे मग एवढं सरळ सरळ सांगायला पाहिजे ना.
की तुम्हाला आम्ही 2-4% जास्त द्यायला तयार नाहीत, ते करण्यासाठी आम्ही हे निर्णय देत आहोत असं सरळ सांगायला पाहिजे. परंतु फिरवून की तुमचे कॅन्डिडेट अवेलेबल नाहीत आणि जे अवेलेबल आहेत ते योग्य नाहीत, म्हणून जनरल कॅटेगरीच्या लोकांसाठी त्या जागा ओपन करण्यात येत आहे, असं किती लोकांना कळतं? ह्या जजमेंटचा अर्थ असा आहे. जजमेंट एक बाब असतो, इम्प्लिमेंटेशन दुसरं असते. तेव्हा इम्प्लिमेंटेशन मध्ये ह्या सर्व बारीक गोष्टी समोर येतात आणि मग त्याचा फायदा जनरल कॅटेगरीच्या लोकांना होतो. तेव्हा हा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या लेवलवर झाला. तो कसा होतो आणि हे लोक कसे निर्णय देतात? एक कल्पना करा, मी काल्पनिक मुद्दा सांगतो. एक ब्राह्मणाचा वकील झाला, त्यांनी 25 वर्षपर्यंत हायकोर्टात वकिली केली आणि तो वकिली करत असताना SC ST OBCच्या रिझर्वेशनच्या विरोधामध्ये बोलत होता, रिझर्वेशनच्या विरोधातल्या केसेस लढत होता, बोलत होता, ह्या लोकांना नोकऱ्या देणं, रिझर्वेशन देणं चूक आहे. तो हायकोर्टाचा जज झाला. ज्याचे खाजगी विचार रिझर्वेशनच्या विरोधात होते तो हायकोर्टाचा जज झाला आणि हायकोर्टामध्ये राहून सिनियर झाला आणि सिनियर होऊन सुप्रीम कोर्टाचा जज झाला आणि सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर त्यांनी आपल्या खाजगी विचाराला निर्णयामध्ये बदलवून जजमेंट दिला. म्हणजे असं होऊ शकते, हे असं झालेलं आहे. ही परिस्थिती किती विचित्र आहे की एक वकील आपले खाजगी विचार जजमेंटमध्ये रूपांतरित करू शकतो. ज्युडिशियल सिस्टम मध्ये पडद्याच्या पाठीमागं काय चाललेलं आहे, आम्ही सुप्रीम कोर्टाच्या लेवलपर्यंत केसेस लढतो, सुप्रीम कोर्टाच्या लेवलचे जे वकील आहेत त्यांच्याबरोबर संपर्क संवाद असतो, त्यामुळे बऱ्याचशा बारीक सारीक गोष्टी इंटरप्रिटेशनचा अधिकार आहे वकिलांना सुप्रीम कोर्टामध्ये आणि इंटरप्रिटेशनच्या आधारावर जजमेंट दिलेले जातात आणि ते जजमेंट, कारण घटनेची भाषा ही संक्षिप्त असते, कमीत कमी शब्दात मांडलेली असते, त्याचं इंटरप्रिटेशन आणि त्याची व्याख्या सुप्रीम कोर्टामध्ये केली जाते आणि त्याच्या आधारावर जजमेंट लिहिले जातात, दिले जातात. ह्या गोष्टी काही SC ST OBCच्या कॉमन लोकांना माहिती नाहीयेत. तेव्हा ही परिस्थिती आपल्या समोर आहे. तेव्हा लोकशाहीमध्ये सर्वात महत्वपूर्ण मुद्दा काय आहे? लोकशाही म्हणजे काय? लोकशाही म्हणजे काय? प्रतिनिधित्व पूर्ण व्यवस्था. राजेशाही म्हणजे काय? राजेशाही म्हणजे राजाच्या घरी एक पोरगा जन्माला आला, तो पण राजाच झाला, ही राजेशाही. राजाच्या घरी एक पोरगा जन्मास आला आणि तो पण राजा झाला, ही झाली राजेशाही. याच्या विरुद्ध लोकशाही म्हणजे काय? लोकांना आपले प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आहे आणि त्या प्रतिनिधित्वाच्या माध्यमातून लोक आपलं गव्हर्नमेंट निवडतात, लोक निवडतात, म्हणून लोकशाही. प्रतिनिधीच्या माध्यमातून करतात म्हणजे 542 खासदार आहेत, 140 कोटी लोकसंख्या भारताची, त्याचे 542 खासदार आहेत. या 542 खासदारांना निवडतात आणि त्यांच्या माध्यमातून हे सरकार बनवलं जाते, चालवलं जाते. म्हणजे लोकशाही ही प्रातिनिधिक व्यवस्था आहे, प्रतिनिधीच्या माध्यमातून ती चालवली जाते. ते प्रतिनिधी निवडण्याचे अधिकार लोकांना बहाल करण्यात आलेले आहेत घटनात्मकरित्या. त्यासाठी त्याची पूर्तता करण्यासाठी निवडणुका होतात. एवढं सर्व बारीक बाब आहे, एवढ्या सर्व बाबी काही मतदारांना कळत नाही. हे निवडणुका आल्या म्हणून आपल्याला मतदान करायचं आहे, पण मतदान कशासाठी करायचं आहे हे त्याच्या पाठीमागचं फार मूलभूत विचार आहे. आणि मग म्हणून त्यासाठी जे वंचित लोक आहेत, त्यासाठी जे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, बॅकवर्ड क्लास, मायनॉरिटीचे लोक आहेत, ज्यांची संख्या देशात 85% आहे आणि त्यांना पर्याप्त प्रतिनिधित्व नाही आहे. शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या लोकांना पॉलिटिकल रिझर्वेशन आहे. हे पॉलिटिकल रिझर्वेशन
बाबासाहेब आंबेडकरांमुळे निर्माण झालं, त्यांनीच हा अधिकार सेपरेट इलेक्टेडच्या माध्यमातून मिळवून दिला होता. सेपरेट इलेक्टेड म्हणजे काय? शेड्यूल कास्टचेच मतदार, शेड्यूल कास्टचाच कॅन्डिडेट, शेड्यूल कास्टच्या कॅन्डिडेटला शेड्यूल कास्टच्याच मतदारांनी निवडण्याचा अधिकार म्हणजे स्वतंत्र सेपरेट इलेक्टोरेट. शेड्यूल ट्राईब आदिवासी, आदिवासींचाच मतदारसंघ, आदिवासीच्या व्यतिरिक्त दुसऱ्या लोकांना त्या ठिकाणी मतदानाचा अधिकार राहणार नाही. शेड्यूल कास्टचे शेड्यूल ट्राईबचेच मतदार, शेड्यूल कास्टचाच कॅन्डिडेट, शेड्यूल ट्राईबच्याच मतदाराला शेड्यूल कास्टचा ट्राईबचा माणूस निवडण्याचा अधिकार दिल्यामधून मग तो आदिवासीचा मेंबर पार्लमेंट निवडला जातो. ह्या गोष्टीच्या विरोधामध्ये गांधीजींनी आमरण उपोषण केलं. किती लोकांना माहित आहे? माहितच नाही. किती लोकांना ज्ञान आहे? सोडा, अरे माहितीच नाही रे बाबा. ज्ञान फार मोठी गोष्ट आहे. आपले जे शिकले लोक आहेत त्या लोकांना माहितीच नाही. आणि मग गांधीजींनी उपवास केला, त्या उपवासामधून सेपरेट इलेक्टेड संपला आणि जॉईंट इलेक्टेड आला. जॉईंट इलेक्टेड मध्ये काय? जॉईंट इलेक्टेड म्हणजे काय? 15% शेड्यूल कास्टची मतं, बाकी सर्व लोकांना शेड्यूल कास्टचा कॅन्डिडेट निवडण्याचा अधिकार आहे. मग तो कसा कॅन्डिडेट निवडतात? तो जो कॅन्डिडेट बाकीचे लोक निवडतात, हाले हा म्हणणार है, तुम गधे हो, ठीक है सर. तुम्हारा बाप गधा है, वो भी ठीक है सर. तुम्हारा दादा भी गधा था. अब कितनी बार मैं सही कहूं सर, वो तो सब सही है. तो नॉमिनेटेड रिप्रेझेंटेशन शेड्यूल कास्टच्या पॉलिटिकल रिझर्वेशन मध्ये खास करून जॉईंट इलेक्टेड मध्ये मिळालेलं आहे, तेच आदिवासींना मिळालेलं आहे. असे 131 मतदारसंघामध्ये 131 खासदार निवडून जातात. 1200 पेक्षा आमदार निवडून जातात. यांना कोणी कुत्र विचारत नाही. कुत्र विचारत नाही म्हणजे काय? कुत्र विचारत नाही याचा अर्थ काय माहिती आहे मला? कुत्र झोपलेला आहे, त्याच्या जोडून तुम्ही जात आहात, तुमच्या पायाचा आवाज होतो, पण कुत्र काही तुमच्याकडे असं बघतही नाही. भुकायचं तर सोडा. तो त्याचा अर्थ है कुत्ता भी नहीं पूछ रहा है. म्हणजे हे जेव्हा पार्लमेंटमध्ये आमचे लोक निवडून जातात, त्या पार्लमेंटमध्ये ते आमच्या बाबतीमध्ये काहीही बोलत नाहीत. पक्षाचं मत मांडतात. आता काँग्रेसचं काय मत आहे, मग तो त्या ठिकाणी मांडतो. बीजेपीचं काय मत आहे, मग तो मांडतो. बीजेपीचे लोक त्यांना सांगतात असं बोला, लिहून देतात, ते मांडतात. आणि तो खासदार का मानतो असं? त्याला वाटते पुढच्या निवडणुकीमध्ये पक्ष मला तिकीट देईल, म्हणून मला ते मानलं पाहिजे. आणि जर मी त्यांचं म्हणणं मान्य केलं नाही तर पुढच्या निवडणुकीमध्ये पक्ष मला तिकीट देणार नाही. आणि पक्षाने जर मला तिकीट दिलं नाही तर मी काही निवडून येऊ शकत नाही. हे सर्व बारीक परिस्थिती बाबासाहेबांना अगोदरच माहित होती. म्हणून सेपरेट इलेक्टोरेट त्यांनी आणला होता की शेड्यूल कास्टचेच मतदार आणि शेड्यूल कास्टचाच कॅन्डिडेट, शेड्यूल ट्राईबचेच मतदार आणि शेड्यूल ट्राईबचाच कॅन्डिडेट, त्यांनाच निवडण्याचा अधिकार असला पाहिजे. त्याच्यातून काय झालं असतं? सर्वात जास्त संघर्ष करणारे, आंदोलन करणारे, बोलणारे आणि लढाई करणारी माणसं निवडून गेले असते संसदेमध्ये. मग असे 1 ते 31 लोक जर निवडून गेले असते तर काँग्रेसला पहिल्याच निवडणुकीमध्ये 272 पैकी 131 लोकांचं म्हणणं ऐकावं लागलं असतं. आणि त्यांचा प्रधानमंत्री जरी नाही तर उपप्रधानमंत्री बनवावा लागला असता. आणि मग कांचीरामजी सारख्या माणसांच्या समर्थक 131 आले असते तर ते असं म्हटले असते की तुमचे 200 जरी असले आणि माझे 75 जरी असले तर माझाच प्रधानमंत्री व्हायला पाहिजे. 6 महिने संसद अटकून पडली तर चालेल, पण मी काही तुमचं म्हणणं ऐकणार नाही. ते त्यांनी युपी मध्ये करून दाखवलं. तशा प्रकारची नेतृत्वाची गुणवत्ता आणि योग्यता असेल तर ती गोष्ट करून दाखवता येते. तेव्हा आपल्याला
महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपल्याला आपल्या बाबतीमध्ये आपण विचार केला पाहिजे आणि त्यासाठी आपण आपली रणनीती बनवून ही लढाई लढली पाहिजे. त्यासाठी ही परिवर्तन यात्रा काढण्यात आलेली आहे. त्यासाठी आम्ही लोकांना तयार करून राहिलोय. ईव्हीएमची समस्या आहे, ईव्हीएमची समस्या आहे, परंतु ईव्हीएमच्या विरोधामध्ये आम्हीच आंदोलन चालवलेलं आहे. दुसरे लोक काही ईव्हीएमच्या बाबतीमध्ये बोलत नाहीत. काँग्रेसही बोलत नाही, बीजेपी बोलत नाही, कारण काँग्रेस बीजेपी लोकांना दोघांनाही आलटून पालटून बेनिफिट होते. हे आमच्या लोकांसाठी घातक आहे ईव्हीएम. म्हणून ईव्हीएमच्या विरोधामध्ये कायम बोलावं लागेल आणि त्यासाठी येणाऱ्या कालावधीमध्ये उग्र आंदोलन सुद्धा आवश्यक असेल तेव्हा कळावं लागेल. ही ईव्हीएम मशीन घालवावी लागेल. त्यासाठी आपल्याला हे आंदोलन निश्चितपणे चालवावं लागेल. आखरी मुद्दा तुम्हाला सांगू इच्छितो तो म्हणजे असा, हिंदू मुसलमान यांच्या नावावर, धर्माच्या नावावर भांडणं लावतात. आता शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी घटनात्मक दृष्ट्या यांना एससी एसटी ओबीसीच्या नावावर अधिकार मिळालेले आहेत. पण जेव्हा प्रश्न हिंदू मुसलमानांचा निर्माण होतो तेव्हा सर्व एससी एसटी ओबीसीच्या लोकांना आरएसएस आणि भाजपाचे लोक हिंदू म्हणतात. हिंदू म्हणणे म्हणजे काय? किती लोकांना कळते? हिंदू म्हणणे म्हणजे काय? तुम्ही एससी नाहीत, तुम्ही एसटी नाहीत, तुम्ही ओबीसी नाहीत. अरे एससी एसटी ओबीसीच्या नावावर रिझर्वेशन मिळालं ना. मग तुम्ही जर एससी एसटी ओबीसीच नाहीत तर मग तुमचे अधिकार गेलेत. म्हणजे तुम्ही हिंदू बनणे म्हणजे तुमचे अधिकार संपलेत. किती लोकांना कळते? कळते का? हिंदू बनणे, हिंदू होणे म्हणजे एससी एसटी ओबीसीच्या नावावर जे अधिकार मिळालेत संपणे. हे काही बऱ्याच लोकांना कळत नाही ह्या साऱ्या बारीक सारीक गोष्टी. तेव्हा हे षडयंत्र चालू आहे, हे मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. बीजेपीचे लोक प्रायव्हेटमध्ये म्हणतात हे एससी एसटीच्या ओबीसीच्या नावावर जे भीक मिळते बंद करा भीक, हिंदू बना. ते मुसलमान 15% भीती सांगतात. आपल्याला 15% भीती सांगतात आणि भीती पसरवतात, भीती निर्माण करतात आणि भयग्रस्त करून मतदान घेतात. जागृत करून बीजेपीला मतदान नाही मिळत, भीती घालून मतदान मिळते. मग भीती घालून जर मतदान मिळत असेल तर ते यूज अँड थ्रो आहे, ते तुमचा वापर करतात. बहुसंख्य आमच्या लोकांना हे राजकीय डावपेच आहेत हे काही कळत नाही. हे कळलं पाहिजे, हे कळलं पाहिजे आणि त्याबरोबर हुकूम आचरण केलं पाहिजे. तर बदल घडवता येऊ शकतो, परिवर्तन घडवता येऊ शकते. ते आपण केलं पाहिजे. या संदर्भामध्ये एवढंच सांगून मी माझं म्हणणं या ठिकाणी संपवतो. येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणे या दृष्टीनं विचार करून आपण काम कराल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.